निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते, रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो, दुःख पचले नाही तर नैराश्य वाढत जाते। कोणाच्या प्रभावात जगू नका की कोणाच्या अभावात जगू नका, हे जीवन तुमचे आहे, तुमच्या स्वभावात जगा। प्रेम बालपणी फुकट मिळते, तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते, ही जीवनाची वस्तुस्थिती आहे। घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका, घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा की घर श्रीमंताचं आहे। जीवनात कोणी कितीही तिरस्कार षडयंत्र केले तरी आपण चांगुलपणा सोडू नये, कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळे करायचं सामर्थ्य नसतं। दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा कधी सिद्ध होत नसतो। व्यक्तिमत्व असे घडवा की कोणीही आपल्या मागे वाईट बोलले तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे। शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं, परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात। हातातले गेले तरी नशिबातले कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही। आनंद हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे। दुःख हा एक अनुभव आहे, जो प्रत्येकाकडे आहे, तरी अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो। किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात राहावं लागतं। जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा ह्या आखाव्याच लागतात, त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं। कधी कधी आपल्याकडे जे आहे तेच पुरेसं असतं, पण याची जाणीव वेळेत होणंही खूप गरजेचं असतं, कारण अपेक्षेचं चक्र हे कधीच थांबत नसतं। देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो। आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो। म्हणून मंदिरातील देव टाळला तरी चालेल, पण कर्मातील देव कधीही टाळू नका। जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते। प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणुसकीची चावी असली पाहिजे। माणूसच माणसांचे औषध आहे, कोणी दुःख देतो तर कोणी आनंदी बनवून जातो, कोणी आपल्याशी कसे का वागेना, आपण चांगलंच वागायचं। थोडं कठीण असलं तरी अशक्य निश्चित नाही, यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असू द्या। आय होप मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।